मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर. पुणे विद्यापीठाने या ठिकाणी जून 2013 पासून MA भाग 1 या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी सुधारणा जी आहे ती सुधारणा घडवून आणली आणि त्या अनुषंगाने श्रेयांक आणि श्रेणी पद्धतीचा अवलंब केला आहे आणि त्या अनुषंगाने मग MA भाग 1, MA भाग सत्र 1 अर्थशास्त्र, MA भाग सत्र 2 अर्थशास्त्र असे या ठिकाणी विविध सत्र जे आहे ते अभ्यासक्रमामध्ये आणले आणि सार्वजनिक अर्थशास्त्र जो आहे किंवा सार्वजनिक आयव्यय हा जो पेपर आहे हा MA पार्ट 1 ला या ठिकाणी आपण नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असणारा सिलेबस या ठिकाणी BOS मेंबरनी तयार केलेला आहे आणि त्यानुसार आपण सार्वजनिक आयव्यय किंवा ज्याला आपण पब्लिक इकॉनॉमिक्स असं म्हणतो हा पेपर आपण अभ्यासणार आहोत. हा पेपर अभ्यासताना मुलांनो सर्वात प्रथम या ठिकाणी सार्वजनिक अर्थशास्त्राची ओळख नेमकी काय आहे, हे सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा ज्याला आपण पब्लिक इकॉनॉमिक्स असं म्हणतोय, हे पब्लिक इकॉनॉमिक्स अभ्यासताना सार्वजनिक अर्थशास्त्राची ही एक या विषयांची एक उपशाखा म्हणून या ठिकाणी विकसित झालेली आहे. सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर शासनाच्या विविध वित्तीय धोरणं जे आहेत या वित्तीय धोरणांचा आणि कृतीचा अंतर्भाव या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. शासनाचा जो काही खर्च आहे हा शासनाचा खर्च, शासकीय उत्पन्न, शासकीय कर्ज हे सार्वजनिक अर्थशास्त्राचं महत्त्वपूर्ण असं अभ्यास विषय जो आहे तो अभ्यास विषय या ठिकाणी मानला जातोय. आधुनिक कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर आधुनिक कालावधीमध्ये संघटित समाज व्यवस्था जी आहे या संघटित समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी सरकारला महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ही महत्त्वपूर्ण भूमिका देखील या ठिकाणी पार पाडावी लागते आणि ही भूमिका पार पाडत असताना या सार्वजनिक अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो देखील या ठिकाणी करावा लागतो आणि म्हणून MAच्या सिलेबसला हा पब्लिक फायनान्स हा विषय जो आहे तो आणलेला आहे. जगामध्ये सर्वच ठिकाणी अर्थव्यवस्था ज्या आहेत या अर्थव्यवस्थांचे स्वरूप जर आपण बघितलं तर त्या अर्थव्यवस्थांचं स्वरूप आपल्याला सारखं दिसून येत नाही आणि त्यामुळे ही जी काही अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा आपण म्हणतोय समाजवादी अर्थव्यवस्था अशा सर्व अर्थव्यवस्था ज्या आहेत या सर्व अर्थव्यवस्थांमध्ये सरकारला वेगवेगळ्या प्रकारची भूमिका जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागते. भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर देशामध्ये शासनाद्वारे पार पाडली जाणारी भूमिका जी आहे ही भूमिका देखील त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते. शासन एका बाजूला या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राला संरक्षण पुरवित असताना दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्र जे आहे या खाजगी क्षेत्राला देखील या ठिकाणी प्राधान्य देण्याचं धोरण जे आहे हे धोरण आखताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारताने मिश्र अर्थव्यवस्था आपण म्हणतोय या मिश्र अर्थव्यवस्था कार्यान्वित ठेवण्यासाठी या ठिकाणी आर्थिक नियोजन प्रक्रिया जी आहे या आर्थिक नियोजन प्रक्रियेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक नियोजनाची जी काही प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा या नियोजन प्रक्रियेचं आखणी त्याची अंमलबजावणी ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती सरकारला या ठिकाणी पार पाडावी लागते. नियोजनाच्या प्रक्रियेचं यश आणि अपयश हे सरकारच्या भूमिकेवरती या ठिकाणी अवलंबून असतं. शासन जे आहे या शासनाच्या नियोजनाच्या माध्यमातून जर विकास प्रक्रिया जी आहे या विकास प्रक्रियेला या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न देखील या ठिकाणी केला जात असतो.
या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण सार्वजनिक अर्थशास्त्र जे आहे या सार्वजनिक अर्थशास्त्राची प्रथमता या ठिकाणी ओळख जी आहे ती ओळख करून घेणार आहोत. बघा, सरकारची किंवा सार्वजनिक अर्थशास्त्र जे आपण म्हणतो ही सार्वजनिक अर्थशास्त्राची संकल्पना अभ्यासताना या ठिकाणी सार्वजनिक अर्थशास्त्र जे आहे या शाखेला अतिशय महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शासन आणि आर्थिक व्यवहार या दोन घटकांमधले जे काही परस्पर संबंध आहे या दोन घटकांमधले परस्पर संबंध वेगवेगळ्या संदर्भामध्ये सार्वजनिक अर्थशास्त्र या सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे सार्वजनिक अर्थशास्त्राची जी काही संकल्पना आहे ही जाणून घेणं तितकीच महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते. मग सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर आर्थिक कार्यक्षमता किंवा समानता या आधारावरती शासकीय जी काही धोरणं आहेत या शासकीय धोरणांचा अभ्यास करणारी जी काही शाखा आहे ती म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र होय. सरकारचा अर्थव्यवस्था जी आहे या सरकारचा अर्थव्यवस्थेतील सहभाग आणि सहभागाची जी काही पातळी आहे ही सहभागाची पातळी यांचं विश्लेषण करण्यासाठी ची एक सैद्धांतिक अशी चौकट म्हणजे काय तर सार्वजनिक अर्थशास्त्र होय. या सरकारद्वारे आखली जाणारी विविध आर्थिक जी काही धोरणं आहेत ही विविध आर्थिक धोरणं आर्थिक व्यवहार या आर्थिक व्यवहारांना नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून होणारे जे काही प्रयत्न आहेत हे सरकारकडून होणारे प्रयत्न त्याचबरोबर शासनाचे जमा खर्च या जमा खर्च विषयक जे काही व्यवहार केले जातात ते व्यवहार शासनाची जी काही भूमिका आहे ती शासनाची भूमिका निर्धारित करणारे विविध सिद्धांत असतील विविध दृष्टिकोन असतील या सर्वांचा किंवा या सर्व घटकांचा अंतर्भाव जो आहे हा अंतर्भाव या सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात सार्वजनिक अर्थशास्त्र हे कल्याणकारी अर्थशास्त्राच्या तत्वावरती चालणारं असं अर्थशास्त्र म्हणून ओळखलं जातं किंवा अशा प्रकारची ही संकल्पना म्हणून ओळखली जाते. ती सार्वजनिक कल्याणामध्ये या ठिकाणी वाढ जी आहे ती वाढ घडवून आणताना आपल्याला दिसून येते किंवा त्याचं तंत्र जे आहे ते तंत्र या ठिकाणी पुरवताना आपल्याला दिसते. याची व्याख्या जर करायची झाली तर मुलांनो ती कशी करणार अर्थशास्त्र कोश आहे आणि त्या अर्थशास्त्र कोशामध्ये सार्वजनिक अर्थशास्त्राचा जो काही संबंध आहे हा संबंध सरकारच्या आर्थिक धोरणांशी त्यांच्या विविध ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. आणि यामध्ये शासनाच्या सर्व आर्थिक जे काही व्यवहार आहेत या आर्थिक व्यवहारांचं सैद्धांतिक विश्लेषण जे आहे हे सैद्धांतिक विश्लेषण देखील या ठिकाणी केलं गेलेलं दिसून येते. आर्थिक कार्यक्षमता असेल किंवा आर्थिक समानता असेल ही आर्थिक कार्यक्षमता आणि समानता या आधारावरती शासकीय जी काही धोरणं आहेत या शासकीय धोरणांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि हा अभ्यास करत असताना सार्वजनिक अर्थशास्त्र अभ्यासणं हे तितकंच महत्त्वाचं आहे किंवा ही एक सार्वजनिक अर्थशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा या ठिकाणी मानली जाते. सरकारद्वारे आखली जाणारी जी काही विविध आर्थिक धोरणं आहेत किंवा आर्थिक व्यवहारांना नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून होणारे जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न शासनाचे जमा खर्च विषयक जे काही व्यवहार आपण म्हणतोय जमा खर्च विषयक व्यवहार शासनाची भूमिका ठरवणारे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत हे विविध सिद्धांत सर्व या बाबी या ठिकाणी सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. असा या ठिकाणी अर्थशास्त्र कोशामध्ये सार्वजनिक अर्थशास्त्राचा अर्थ जो आहे किंवा ही संकल्पना जी आहे ती संकल्पना मांडलेली आहे. आता आपण बघतो आहोत की संघटित समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी सरकारची भूमिका नेमकी कोणत्या प्रकारची आहे. सार्वजनिक आयव्यय जे आहे हे सार्वजनिक आयव्यय या सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारच्या निरनिराळ्या
वित्तीय धोरणं जी आहेत या वित्तीय धोरणांचा या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतोय. सरकारी उत्पन्न असेल, उत्पन्नाचे मार्ग असतील, निरनिराळ्या बाबींवरती सरकारचा केला जाणारा खर्च असेल, या खर्चाचे जे काही विविध परिणाम असतील त्या परिणामांचा किंवा ते होणाऱ्या परिणामांच्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र होय. आता देशातील लोकांच्या आधुनिक काळामधील सरकारवरील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या देखील या ठिकाणी वाढलेल्या आहेत. तसंच देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून योग्य आणि पूरक वित्तविषयक ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका देखील या ठिकाणी सरकारला बजवावी लागते. सरकार एका अर्थाने समाजाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टिकोनातून मग संघटित समाज जो आहे या संघटित समाजाला किमान आवश्यक ज्या काही सुविधा आहेत या आवश्यक सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न देखील करावा लागतोय. म्हणजे समाजाचं महत्तम हित साध्य करणं हे सरकारची भूमिका त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. आता बघा मुलांनो, संघटित समाजाचं संरक्षण करणं असेल किंवा त्याचा विकास साधणं असेल या बाबतीमध्ये सरकारचा कार्यभाग जो आहे तो सरकारचा कार्यभाग या ठिकाणी मोलाचा ठरताना आपल्याला दिसून येतो. ॲडम स्मिथ आणि इतर जे काही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार व्यक्तिहित जे आहे हे व्यक्तिहित साध्य होताना समाजाचं हित आपोआपच साध्य होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे त्यांच्या विचाराप्रमाणे भांडवलशाही जी काही अर्थव्यवस्था आहे ही भांडवलशाही अर्थव्यवस्था अभ्यासताना या ठिकाणी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे ती कशी आहे, स्वयंचलित असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेप हा आवश्यक नसतो असं सनातनवादी अर्थतज्ञांचं मत आहे. अदृश्य शक्तीमुळे समाज हित साधलं जातं असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात आणि त्याचा परिणाम असा होतो की परिणामी या अवस्थेमध्ये किंवा अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी हस्तक्षेपाची गरज या ठिकाणी भासत नाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने व्यक्तीच्या खाजगी व्यवहारामध्ये ढवळाढवळ करता कामा नये. तसंच जर सरकारने कोणत्याही प्रकारचं ढवळाढवळ केली नाही तर समाजाचं हित साध्य होऊ शकतं असं सनातनवादी अर्थतज्ञांचं मत होतं. म्हणजेच ॲडम स्मिथने हे मत मांडलेलं आपल्याला दिसतं. आता ॲडम स्मिथ सरकारने संघटित समाज व्यवस्थेमध्ये कोणती महत्त्वाची भूमिका बजवावी हे सांगताना काही मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत. कोणते मुद्दे मांडले आहेत तर देशामध्ये अंतर्गत सुव्यवस्था जी आहे ही अंतर्गत सुव्यवस्था राखणं. म्हणजेच काय की विदेशी जी काही आक्रमणं होतात या विदेशी आक्रमणांपासून देशाचं जर संरक्षण करायचं असेल तर हे देशाचं संरक्षण करण्याकरिता या ठिकाणी देशामध्ये अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम हे सरकारनं केलं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी ॲडम स्मिथने सांगितलेली आहे. ॲडम स्मिथच्या मतानुसार भांडवलशाही समाजामध्ये खुल्या व्यापारी तत्वाचा प्रभाव जो आहे हा खुल्या व्यापारी तत्वाचा प्रभाव देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य जे आपण म्हणतो हे आर्थिक स्वातंत्र्य लाभतं. अर्थात स्वातंत्र्य जर अबाधित राखायचं असेल तर हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता सरकारला अंतर्गत सुव्यवस्था निर्माण करावी लागते. कायदा आणि सुव्यवस्था ही टिकून राहिल्यास समाजाची आर्थिक प्रगती जी आहे ही आर्थिक प्रगती देखील वेगाने घडून येण्यास मदत झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच अंतर्गत सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सरकारची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसते. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आदर्श प्रशासन यंत्रणा निर्माण करणं.
संघटित समाज व्यवस्था जी आहे, या संघटित समाज व्यवस्थेमध्ये गरीब आणि श्रीमंत वर्गाचं अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं. श्रीमंत वर्गाकडून गरीब वर्गाची पिळवणूक जी आहे, ही गरीब वर्गाची पिळवणूक होण्याची शक्यता असते. ॲडम स्मिथच्या मतानुसार जर आपण बघितलं तर ॲडम स्मिथच्या मतानुसार गरिबांवरील अन्याय जो आहे, हा गरिबांवरचा अन्याय जर दूर करायचा असेल तर तो दूर करण्यासाठी सरकारला आदर्श अशी न्याय व्यवस्था जी आहे, ही आदर्श अशी न्याय व्यवस्था या ठिकाणी निर्माण करावी लागते. आणि जेव्हा ही आदर्श अशी न्याय व्यवस्था या ठिकाणी निर्माण होईल, समाजातील विविध गटांमधील लोकांचं जेव्हा संरक्षण या ठिकाणी घडून येईल, तेव्हा देशातील लोकांच्या संपत्तीचं जतन केलं जाईल. आणि हे संपत्तीचं जतन करणं किंवा अंतर्गत होणारे जे काही कलह आहेत, हे अंतर्गत होणारे कलह मिटवण्यासाठी या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारची न्याय व्यवस्था निर्माण करणं ही सरकारचं कार्य आहे किंवा ही सरकारची भूमिका या ठिकाणी आहे. हा झाला दुसरा मुद्दा, आदर्श प्रशासन यंत्रणा निर्माण करणं. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे विविध ज्या काही सेवा आहेत, या विविध सेवांचा पुरवठा करणं. हा देखील आपल्याला एक मुद्दा सांगता येऊ शकतो. म्हणजेच ॲडम स्मिथ यांच्या मतानुसार या ठिकाणी संघटित जे काही समाज व्यवस्था आहे, या संघटित समाज व्यवस्थेने किंवा संघटित समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी सरकारने सार्वजनिक जे काही उपक्रम आहेत, या सार्वजनिक उपक्रमांच्या सेवा ज्या आहेत त्या सेवा पुरवल्या पाहिजे. म्हणजे काय नेमकं, तर लोकांचं आरोग्य आहे, लोकांचं शिक्षण आहे, रस्ते असतील, पूल बांधणे असतील, कालवे असतील, जलप्रकल्प आदी ज्या काही सेवा आहेत, या सर्व सेवा काय करायच्या आहेत, अल्प किमतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत किंवा त्यामध्ये सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा या ठिकाणी घडवून आणायच्या आहेत. आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या बाबी कोणी केल्या पाहिजेत, तर मग सरकारने केल्या पाहिजेत. सरकारने त्याच्यावरती भर दिला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यामुळे काय होणार, मग या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचं महत्तम हित किंवा समाजाचं महत्तम कल्याण जे आहे, हे कल्याण या ठिकाणी साध्य झालेलं आपल्याला दिसून येते. तसंच टपाल सेवा असतील किंवा चलन व्यवस्था जी आहे, ही चलन व्यवस्था या ठिकाणी योग्य प्रकारे राबवण्यात येणारं जे काही कार्य आहे ते कार्य सरकारला करावं लागतंय. एकंदरीत समाजाच्या वाढत्या मूलभूत ज्या काही गरजा आहेत, या वाढत्या मूलभूत गरजा भागवण्याकरता निरनिराळ्या ज्या काही सेवा आहेत, या निरनिराळ्या सेवांचा पुरवठा जो आहे, हा पुरवठा करण्याचं कार्य या ठिकाणी सरकारला करावं लागतंय. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे खाजगी जे काही उपक्रम आहेत, या खाजगी उपक्रमांना या ठिकाणी उत्तेजन द्यायचं आहे. म्हणजे काय करायचं नेमकं, तर संघटित समाज व्यवस्था जी आहे, ही संघटित समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचा या ठिकाणी काय घडवून आणायचा, तर विकास घडवून आणला गेला पाहिजे. आणि यामध्ये हा विकास घडवून आणताना सरकारची भूमिका जी आहे, ही सरकारची भूमिका या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. सार्वजनिक उपक्रम जे आहेत, या सार्वजनिक उपक्रमांचा जो काही विस्तार केला जातो, हा विस्तार करताना सरकारला खाजगी जे काही क्षेत्र आहेत, या खाजगी क्षेत्राकडे योग्य असं लक्ष जे आहे, हे योग्य असं लक्ष देखील या ठिकाणी पुरवावं लागतंय. उत्पादन आणि वितरण व्यवस्था, ही उत्पादन आणि वितरण व्यवस्थेला या ठिकाणी चालना देऊन खाजगी उपक्रम जे आहेत, या खाजगी उपक्रमांना देखील या ठिकाणी उत्तेजन देणं हे गरजेचं ठरताना आपल्याला दिसून येतं. तसंच किंमत यंत्रणा आहे आणि या किंमत यंत्रणेच्या कार्याला अधिकाधिक वाव देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारला या ठिकाणी करावा लागतोय. एकंदरीत किंमत यंत्रणा जी आहे, ही किंमत यंत्रणा सुदृढ बनवून खाजगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची जी काही भूमिका आहे, ही सरकारची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते आणि ती अतिशय मोलाची ठरताना आपल्याला दिसते. हा झाला चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे सरकारच्या कार्यावरील मर्यादा.
आता सरकारच्या कार्यावरील मर्यादा या मुद्द्यामध्ये संघटित जे काही समाज आहे, या संघटित समाजाचं जे काही हितसंवर्धन सरकारला करावं लागतं, तर हे संघटन करताना सरकारने कोणती कार्य करू नयेत याबाबतची भूमिका सुद्धा ॲडम स्मिथने या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांच्या मतानुसार किंमत यंत्रणेची जी काही कार्यवाही आहे, ही किंमत यंत्रणेची कार्यवाही करताना सरकारने तटस्थ स्वरूपाची भूमिका जी आहे ही भूमिका स्वीकारली पाहिजे. देशाचा विदेशी व्यापार वाढताना सरकारने संरक्षणाचं जे काही धोरण आहे हे धोरण स्वीकारू नये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात खाजगी उपक्रम जे आहेत या खाजगी उपक्रमांना या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं, यासाठी सरकारने नियंत्रकाची भूमिका जी आहे ही नियंत्रकाची भूमिका या ठिकाणी बजावणं गरजेचं आहे किंवा स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांबाबत सरकारने समान धोरण जे आहे ते समान धोरण या ठिकाणी स्वीकारावं. ते सरकारचं धोरण अर्थव्यवस्थेतील जी काही स्पर्धा आहे या अर्थव्यवस्थेतील स्पर्धेला चालना देणाऱ्या अशा स्वरूपाचं असावं असं या मुद्द्यामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच संघटित समाज व्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका नेमकी कोणती आहे ती आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी स्पष्टीकरण केलेली आहे. मुलांनो, आपण आज सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक अर्थशास्त्र ही संकल्पना नेमकी काय आहे याची ओळख आपण करून घेतली. त्याचबरोबर या संघटित समाज व्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका जी आहे ती भूमिका नेमकी कोणती आहे हे आपण आजच्या तासाला अभ्यासलं. पुढच्या तासाला आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका नेमकी कोणती आहे हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.